पद्मश्री विश्वनाथ शेंडे कन्सल्टिंग होमिओपॅथ मोहन सोलापूर ते प्रॅक्टिस करते. आपल्या सर्वांचं नवरात्री स्पेशल वुमन हेल्थ एम्पॉवरमेंट या सत्रात मी स्वागत करते. आज आपण सयाटिका फिमेल मध्ये जाणणाऱ्या कॉमन डिसीज बद्दल जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी सयाटिक नर्व्ह म्हणजे काय बघूया. सयाटिक नर्व्ह आपल्या पाठीच्या मणक्यांमध्ये जे लंबार वर्टिब्रे असतात तिथून निघणारी सगळ्यात मोठी नर्व्ह जी आहे ती सयाटिक नर्व्ह आहे. ती लंबार वर्टिब्रे मधून निघून पायाच्या दोन्ही पायाच्या साईडला बॅक साईडने गुडघ्यापासून खाली पोटापर्यंत ते तळपायापर्यंत ती पसरलेली असते. आणि जेव्हा हा नसवरती दबाव वाढतो किंवा मग त्याच्यावरती प्रेशर येतं तेव्हा ते पेन स्टार्ट होतं किंवा दुखणं चालू होतं, त्याला सयाटिक पेन असं म्हणतात. मग आता हे कधी होतं आपण ते बघूया. हे आपण पाहायला गेलं तर एक सॉफ्ट कुशन सारखं एक चकती असते की जी त्या दोन वर्टिब्रे मध्ये असते, जे फ्री मुवमेंट करायला मदत करते आणि जे आपलं वेट बिअर करायला ते सपोर्ट करते. पण वाढत्या वयानुसार ही चकती हळूहळू हार्ड होत जाते किंवा मग त्या चकतीला कधी कधी इजा झालेला असतो किंवा त्याच्यामध्ये क्रॅक पडतात किंवा मग ते दाब वाढल्यामुळे ती चकती घसरते किंवा त्याला स्लीप डिस्क असं म्हणतात. त्याच्यामुळे हे चकती सरकल्यामुळे त्या नर्व्ह जे आहे त्याच्यावरती दाब वाढतो आणि मग ती नर्व्ह दुखायला चालू करते. मग त्यावेळेला आपण सयाटिक पेन असं त्याला डायग्नोज करतो. आता होमिओपॅथिक दृष्टीने आपण विचार केला तर पाठीचा कणा जो आहे किंवा मग बॅक जे आहे म्हणजे आपण सपोर्ट सिस्टीम असं त्याला म्हणतात. होमिओपॅथिकच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर ह्याला काय कारण असू शकतं. पाठ म्हणजे आपलं सपोर्ट सिस्टीम जे मणका काय करतं, आपल्या बॉडीचं वेट बिअर करतं, माणसाला एक पोश्चर देतं आणि आपल्याला फ्री मुवमेंट्स करता येईल, जे सगळ्या गोष्टी ते बॅलन्स करतं. मग आता हे रिलेशन आपण त्या माणसाच्या जीवनाशी जर करायचं बघितलं तर त्या माणसाच्या जीवनामध्ये अशी सिच्युएशन असते किंवा त्याला असं फिलिंग येत असतं की त्याला जे आधार भेटलं पाहिजे की कोणीतरी माझ्यासोबत आहे किंवा जे सपोर्ट त्याला भेटला पाहिजे, ते फॅमिली मेंबर्स कडून असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा आर्थिक सपोर्ट असू दे, ते भेटत नाही की जेणेकरून त्याला ते पोश्चर किंवा त्याचं जे इरेक्ट पोझिशन आहे ते मेंटेन करता येत नाही. ही फिलिंग त्याच्या मागे असते आणि ही फिलिंग बरेच दिवस जर माइंड मध्ये तसंच राहिली तर त्याचं कन्व्हर्शन परत नंतर फिजिकल मध्ये सयाटिक पेन मध्ये दिसतं. आता आपण याच्या उपचाराबद्दल बोलू. आज ही कुठलीही लक्षणं दिसली तर आपण जाऊन डॉक्टरांना कन्सल्ट करायचंय आणि मग तिथे करण्यासाठी एक्सरे किंवा MRI केला जातो. त्याच्यामध्ये कळतं की तुम्हाला सयाटिक पेन आहे. तर मॅक्झिमम 80% ऑफ द पेन जे आहे ते रेग्युलर एक्सरसाइज, फिजिओथेरपी आणि मेडिसिन्स घेतल्यानंतर पूर्णपणे कमी होऊन जातं. पण होमिओपॅथिक मध्ये बऱ्याच औषधे जे आहेत ते खूप गुणकारी आहेत, जसं की काळिकार, रस्टॉक्स आणि मॅकफॉर्स, पोलिसिन वगैरे. पण कुठलेही सेल्फ मेडिकेशन योग्यच नसतं. तर तुम्ही नियर बाय कन्सल्टंटकडे किंवा मग होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करा आणि मग योग्य तो उपचार घ्या आणि पूर्णपणे त्या त्रासापासून मुक्त व्हा. थँक्यू.